हॅलो लेडीज, दिस इज एस अँड दिस इज जी. आणि तुमचं स्वागत आहे अजून एका एपिसोडमध्ये. आणि आज आम्ही डिस्कस करणार आहोत अशा काही गोष्टी ज्या स्टायलिश पीपल कायम फॉलो करतात शॉपिंगमध्ये. येस, स्टायलिश लोकांना तुम्ही बघितलं असेल, तुम्ही त्यांचा एक वेगळा ऑरा असतो. ते जे काही घालतात त्यांनी ते असे एकदम मस्त दिसतात. बरोबर. तर ते कशा प्रकारे शॉप करतात, ते कशा प्रकारे खरेदी करतात आणि ते काय काय करत नाहीत, काय करतात, या सगळ्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. तर बेसिकली भरपूर सिक्रेट्स स्पिल आउट होणार आहेत. तर वही आणि पेन घ्या आणि ह्या नोट्स नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढच्या तुमच्या शॉपिंगच्या ट्रिपमध्ये नक्कीच कामी येतील. तर स्टायलिश लोकांचं पहिलं शॉपिंग सिक्रेट म्हणजे ते इम्पल्स बाय करत नाहीत. राईट? येस, राईट. का? कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी एक यादी रेडी असते ज्याच्यामध्ये त्यांना माहिती असतं त्यांना काय काय हवंय. बरोबर आहे. जेव्हा आपण कधी पण बाजारात जातो तेव्हा इतके ऑप्शन्स आपल्या समोर असतात, तर कोणीही गोंधळून जाऊ शकतं की बरोबर. यातलं काय घ्यावं, काय नाही घ्यावं. म्हणजे मी तर अशी असते की ऑनलाईन मी कार्टमध्ये ऍड करून ठेवते गोष्टी. मला माहिती आहे की मला हे नाही आहे, माझ्याकडे हे लागणार आहे, किंवा हे ओकेजन येत आहे, तर मला अशा प्रकारे तयार व्हायचंय, तर मला अशा पद्धतीचे कपडे घ्यायचे, साडी घ्यायचे, काही पण घ्यायचंय. बरोबर. ते एकदा डोक्यात असेल ना, तर जेव्हा आपण ऑफलाईन पण शॉपिंग करतो तेव्हा एक क्लिअर आयडिया असते की आपल्याला तिकडे जाऊन करायचं काय नक्की. बरोबर. आणि तरी पण जेव्हा तुम्ही एखादी व्यक्ती बघता की तिला अचानक, म्हणजे माझं असं झालंय की मी इंटेन्शननी नाही गेलीये पण तरी सुद्धा एखादी गोष्ट मी घरी घेऊन आलीये, त्यावेळेला ती गोष्ट माझ्या किमान वर्षभर झालं डोक्यात असते. मगच ती जेव्हा दिसते तेव्हा मला असं वाटतं एक्झॅक्टली मला हेच हवं होतं आणि मग मी ती घेऊन येते. त्यामुळे तो मला इम्पल्स बाय असा नसतो, जरी तो वाटला तरी पण. त्यामुळे माइंडलेसली शॉपिंग करणं ही एक खूप मोठी चूक आहे जी याने अवॉइड होते. तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सिक्रेट ऑफ एनी स्टायलिश पीपल इफ यू आस्क मी. तर आता आपण पुढच्या सिक्रेटकडे वळूयात. येस, मला वाटतं पुढचं सिक्रेट असं आहे की त्या लोकांना, स्टायलिश लोकांना, त्यांचे मेजरमेंट्स व्यवस्थित माहिती असतात. म्हणजे टॉप, बॉटम, वेस्ट, हिप्स, थाईज, शोल्डर्स, ॲटलिस्ट एवढ्या बेसिक गोष्टींचे मेजरमेंट्स त्यांना माहिती असतात. म्हणून ते जेव्हा ते शॉपिंगला जातात तेव्हा ते असे ओव्हरवेल्म होत नाही. आणि त्यांना माहिती असतं की या साईजचं मला हे हवंय, त्या साईजचं अवेलेबल असेल तर गुड, नसेल तर नेक्स्ट शॉप. म्हणजे आपला वेळ वाचतो, आपली एनर्जी पण वाचते आणि पैसा तर वाचतोच. म्हणजे येस. आता स्टायलिश लोकांचं सिक्रेट नंबर 3 ते म्हणजे त्यांच्याकडे एक कलर पॅलेट ऑलरेडी डोक्यात असते. म्हणजे की कोणत्या प्रकारचे कलर्स त्यांना आता गेल्यानंतर घेऊन यायचे आहेत. मग त्यामध्ये थोडे न्यूट्रल्स असू शकतात, काही असे न्यूट्रल्समध्ये पण असे कलर्स असू शकतात की मला काळं कमी हवंय आणि पांढरं जास्त हवंय, किंवा मला बेज हवंय, ब्राऊन नकोय, किंवा ब्राऊन हवंय, टॅन नकोय. तर त्यांचे न्यूट्रल्स क्लिअर असतात. कारण की रंग एक खूप मोठा, म्हणजे म्हणतो ना, कपड्याचा भाग असतो जो की तुम्ही चेंज नाही करू शकत. म्हणजे कदाचित फुल स्लीव्ज एखादा टॉप आणला आणि नाही आवडते म्हणून तो स्लीवलेस करून घेतला, हे करता येतं. पण रंग चेंज करण्यासाठी प्रत्येक कपडा राजी नाही होत. म्हणजे ते डाय करणं वगैरे प्रत्येक कपडा तसा नाही होऊ शकत की तो म्हणजे करता येतोय. त्यामुळे एक कलर पॅलेट तुमची डोक्यात नक्की असली पाहिजे. बरोबर आहे. मला वाटतंय की जे स्टायलिश लोक असतात ते अजून एक गोष्ट नक्की करतात की सगळाच पैसा कपड्यांवर खर्च नाही करत. ते ॲक्सेसरीजवर पण पैसा खर्च करतात. म्हणजे जसं आपण आधी पण बोललोय, एखादी जी मुलगी असते ती पुट टुगेदर केव्हा दिसते, जेव्हा ती वरपासनं खालपर्यंत व्यवस्थित तयार झालेली असते. कानातल्यांपासनं ज्या हेअरस्टाईल पासून ते तिने चप्पल किंवा शूज किंवा काय जे काय घातलंय तिथपर्यंत तुम्ही एक सलग पुट टुगेदर जेव्हा दिसतात तेव्हा तुम्ही स्टायलिश दिसता. आणि ते दिसण्यासाठी तुम्ही सगळे पैसे कपड्यांवर न खर्च करता फुटवेअरवर, तुमच्या हँडबॅग्सवर, सनग्लासेसवर, इयरिंग्सवर, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही व्यवस्थित विचार करून पैसे खर्च करा. येस. आता सिक्रेट नंबर 5 स्टायलिश लोकांचं ते म्हणजे ते फक्त खर्च करून कपडे आणि ॲक्सेसरी याच्यावरच नाही तर ग्रूमिंगवरही इन्व्हेस्टमेंट करतात. बरोबर. म्हणजे तुमच्या केसांचं आरोग्य नीट ठेवणं, व्यवस्थित म्हणजे ग्रूम्ड अप राहणं, तुम्हाला काय हेअर रिमूव्हलचं रुटीन हवंय, तुमचं कशा पद्धतीने तुम्ही स्किन केअर ठेवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येऊन सांगड घातली जाते तेव्हा कुठलीही मुलगी अशी सुंदर, छान, पुट टुगेदर दिसते. अतिशय सुंदर खर्च केलेले, महागडे
भरजरी कपडे घातलेत, मात्र तुम्ही हायजीनचा गेम जर तुमचा चुकवला तर मला नाही वाटत ते कुठल्याच पद्धतीने स्टायलिश दिसतं. तर ग्रूमिंग आणि हायजीन कधीच ओव्हरलुक नाही केलं पाहिजे. येस, तर या होत्या आमच्या 5 अशा टिप्स ज्याने तुम्ही खूप स्टायलिश दिसू शकता आणि स्टायलिश लोकांचे सिक्रेट्स आज आम्ही तुम्हाला सांगितले होते. कमेंट्समध्ये नक्की कळवा की कसे वाटले आणि अजून तुम्हाला ग्रूमिंग रिलेटेड, स्टायलिंग रिलेटेड काही व्हिडिओज हवे असतील तर आम्हाला नक्की कळवा. For now, let's wrap this episode. This is S and this is G.